पंढरपूर स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य मला लाभले. ही आई जगदंबेची कृपा. होय, आम्ही आलोय. तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. मावळ्यांनो, तुम्हाला आमच्या जन्माच्या काळाची गोष्ट सांगते. आमच्या जन्माचा काळ खूप धामधुमीचा होता. आपला महाराष्ट्र सगळीकडे शत्रूने वेढलेला होता. शत्रू गोरगरीब जनतेवर खूप अन्याय व अत्याचार करत होते. अशा काळात शूरवीर लखुजीराजे व म्हाळसा राणी यांच्या पोटी आमचा जन्म झाला. 4 भावंडाच्या पाठीवर आम्ही कन्यारत्न जन्माला आलो. म्हणून केवढा तो आनंद, केवढे ते कौतुक हो. हत्तीवरून साखर वाटण्यात आली, दारोदारी रांगोळ्या काढल्या, घरासमोर तोरणे लावली. आणि आज आम्ही काय परिस्थिती बघतोय. ओहो, हत्तीवरून साखर वाटायचं लांबच राहिलं हो. पण मुलगी झाल्यावर तुझा खुल्या मनाने स्वागत करणाऱ्या माता खूपच कमी बघायला मिळतात, याची खंत आज व्यक्त करते. आमचे नाव जिजा ठेवण्यात आले. जिजा म्हणजे जय आणि विजय. मग पुढे आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, रयतेची गाडाने आणि न्यायान्वयते रोजचे. हे असं होते आमचे बालपण. आजकालची आई साध्या मुलांना दारासमोर अंगणातही खेळून देत नाही. पण आम्ही आमच्या लहान वयातच लोकांना शिकलो. आम्ही मुलींची एक फौजही तयार केली होती. आम्ही पहाटे जेव्हा घोड्यावर गपेट मारायला जायचो, तेव्हा गावातील बायका आमच्याकडे बघून नागडे मोडायच्या, तर काही म्हणायच्या, कसं होणार आहे पोरीचं. पण लोक काय बोलतील याचा विचार आम्ही कधीच केला नाही, कारण आमचे स्वप्नच वेगळे होते. मग पुढे आमचे लग्न शहाजीराजे यांच्या बरोबर झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची बहार झाली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले. पण आमचे डोळे तुमच्या आजकालच्या मातांसारखे आंबट खाय वाटणे किंवा गोड खाय वाटणे असे नव्हते बरं. आम्हाला हत्तीवर बसायला वाटायचे, तलवार घेऊन लढाई करावं वाटायच्या. आम्ही गरोदर असताना आमच्या मनात एकच विचार होत असे की सर्व संकटे दूर व्हावी, प्रजा सुखी व्हावी, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे तत्वज्ञान आनंदाने भोगता यावे, याकरता येवनी सत्ता उलटून पडावी असे आम्हाला नेहमी वाटायचे. येवनी सत्ता उलटून पडावी, पण ती कशी, हा विचार आमच्या मनात येताच आमचे लक्ष आमच्या पोटाकडे जायचे. आणि हा विचार आमच्या मनात ठेवून काय शिवाय देवीला नवस केला. हे भवानी माते, माझ्या पोटातला जीव मला मुलाच्या रूपात दे. जो कोणाचे नाव काढेल, धर्म वाढवेल, मायभूमीचे पाक फेडेल, त्याच्या येण्याने धर्माची पुनर्जीवन होईल आणि सर्व गड किल्ल्यांवर विजयी ध्वज फडकतील, अशी प्रार्थना आम्ही रोज भवानी मातेला करत होतो. आणि शेवटी भवानी मातेने आमची प्रार्थना ऐकली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर आमच्या पोटी शुभांचा जन्म झाला. त्यावेळी रयतेचे लोक म्हणायला लागले, किसी के पेट से बाप पैदा होता था, तो किसी के पेट से सांप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ है कि जिसके पेट से बापों का बाप शुभा पैदा हुआ, बापों का बाप शुभा पैदा हुआ. आई शिवाई देवीच्या नावावर शुभाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजीच्या अगोदर आम्हाला 5 मुले होती. सर्वात मोठे मुलाचे नाव संभाजी होते. आमचे शुभा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. शुभा लहान असताना विजापूरच्या दरबारात करमणुकीसाठी नाच गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. अशाच एका कार्यक्रमासाठी संभाजीराजे यांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला यायचे का. पण शुभा ठरले मात्र फक्त ते आमच्याकडे येऊन म्हणाले, आऊसाहेब, गावात नाचणारी बाई आली आहे, तिचा नाच बघायला जाऊ का. हे ऐकून आमचा खूप संताप झाला. आम्हाला खूप चीड आली. आम्ही शुभाने एक लावून दिली. आम्हाला असे वाटले की शुभांचं लक्ष विचलित होते की काय. पण असं होऊन चालणार नाही. आम्ही शुभांना जवळ बोलावून सांगितले, बेटा, बाई नाचवायची नसते, ती वाचवायची असते, ती जगवायची असते. शुभा 12 वर्षाची असताना आम्ही त्यांची एक परीक्षा घ्यायची ठरवली. आम्ही त्यांना विचारले, शुभा, हिमालय उच्च की सह्याद्री. आऊसाहेब, मराठ्यांची मान उंच. आम्हाला शुभांचा अभिमान वाटला. आम्ही शुभांना परत विचारले, बाळ शुभा, तुम्हाला काय व्हायला आवडेल. आऊसाहेब, तलवार झालो तर भवानी मातेची होऊ, दगड झालो तर सह्याद्रीची होऊ, आणि माते झालो तर स्वराज्याची होऊ. एवढे कनिष्ठ आणि निष्ठावंत होते माझी शुभा. वयाच्या 16व्या वर्षी माता भगिनीचे एवढे रक्षण करण्यासाठी शुभांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण आज आम्ही स्वराज्य पाहतोय, हे तेच स्वराज्य का ज्यांची निर्मिती माझी शुभाने केली. आज दिवसा ढवळा आईबींची लुटली जाते आणि समाज हा तमाशा उघड्या डोळ्याने पाहतोय. माझी शुभाने महिला आणि पुरुष यांच्यात कधीही भेदभाव केला नाही आणि महिलांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्यांची कधीही काही केली नाही.
करत नसतो. अरे वाघाच्या आई व्हायला काहीच पण वाघीचेच लागते. तेव्हा तर बलाबलाची शिर आपल्या माईच दुखते. महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गांना माझे एकच सांगणे आहे की हे अन्याय, अत्याचार, बलात्कार या सर्व गोष्टी थांबवायच्या असेल तर आधी तुम्हाला जिजाऊ बनावे लागेल. आणि एकदा जर तुम्ही जिजाऊ बनल्या तर शिव घडायला वेळ लागणार नाही. आणि एकदा जर शिव घडायला लागले तर शत्रूंची आपल्या देशाकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. आणि कोणी आपल्या आई बहिणीकडे कोणी पापी नजरेने पाहणार नाही. कारण त्यावेळी शत्रूंच्या हात तोडणार शिवराय घरोघरी संस्कार